साधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सत्याने एका शॉपवाल्या माणसाचा जीव वाचवलेला असतो, त्याचं दुकान वाचवलेलं असतं आणि त्याचमुळे तो माणूस फार इम्प्रेस झालेला असतो. आता तो माणूस म्हणत असतो, खरं तर तुझ्यासारखी माणसं आत्ता इथे शोधून सुद्धा मिळत नाहीत. मला हे दुकान विकायचं आहे किंवा कोणाला तरी चालवायला द्यायचं आहे. तू घेणार का सांग? मी तुला हे दुकान नक्कीच देऊ शकतो, असं इकडे आता तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे सत्या म्हणत असतो, मी काय म्हणतो ते ऐका ना, मला हे दुकान नकोय. म्हणजे खरं तर माझा गाड्यांचा बिझनेस आहे, तोच बिझनेस मी इथे करतोय. पण माझा एक मोठा भाऊ आहे, त्याला कामाची गरज आहे किंवा त्याला बिझनेस करायचा आहे. तुम्ही त्याच्यासाठी देऊ शकता का? तेव्हा तो म्हणत असतो, हो चालेल ना, माझी काहीच हरकत नाही. बरं हे घे तुझे सुट्टे पैसे, तुला पैसे द्यायचे राहिले ना. तेव्हा आता इकडे तो दुकानदार 250 रुपये सत्याला देतो. तेव्हा सत्या म्हणतो, माझे तर 235 रुपये झाले होते, हे घ्या तुमचे 15 रुपये रिटर्न. असं म्हणून आता सत्याने 15 रुपये रिटर्न दिलेले असतात. बरं म्या येतो, असं म्हणून आता सत्या जायला लागतो. त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, मला एक गोष्ट सांग, मगाशी तू काय म्हणाला, आपण सांगलीचा दादा आहे म्हणून तुझं नाव काय? तेव्हा सत्या म्हणतो, माझं नाव सत्यजित सुधाकर गायकवाड. खरं तर मला सत्या म्हणतात. मी सांगलीचा लाडका सत्यदादा आहे, मी येतो. असं म्हणून तो निघून जातो. त्याच वेळेला दुकानदार म्हणत असतात, खरं तर तुझ्या नावात आणि तुझ्या बोलण्यातच सत्य आहे, त्यामुळे एक दिवस नक्की तुला यश मिळेल, असा ते भरभरून आशीर्वाद देतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला रिया आणि रवी हे हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्यांच्या गप्पा सुरू असतात, काहीतरी कामाचंच बोलत असतात. त्याच वेळेला सत्या येतो आणि सत्या आल्याबरोबर खूप मोठ्याने जोराजोरात आरडाओरडा करत असतो. तो म्हणत असतो, रिया, रवी, पंकज, देविका, निरुपा, बाप, ए धूमकेतू, तू सुद्धा ये. सर्वजण तुम्ही या, तुम्हाला खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. तेव्हा सगळेजणच येतात आणि पंकज मुद्दाम म्हणत असतो, काय रे, काय झाले बोंबलायला, उगाचच का आणि कशामुळे बोंबलतोयस? त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, तुझ्या भल्यासाठीच बोंबलतोय, काहीतरी कामाचं आहे म्हणूनच तुला आवाज देतोय, असं आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, चक्क माझ्यासाठी आणि माझ्या भल्यासाठी बोलतोयस? नेमकं काय आहे आणि कशाबद्दल बोलतोयस, हे सगळं आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, कारण आज मी तुझ्यासाठी एक खूप मोठी बिझनेस आयडिया आणलेली आहे. तेव्हा पंकज म्हणत असतो, काय, तू आणि माझ्यासाठी बिझनेस आयडिया तू आणलेली आहे? चक्क हे कसं शक्य आहे? त्याच वेळेला निरुपा म्हणत असते, अरे सत्या, तुझं काय चाललंय? तू काही डोक्यावर वगैरे पडलायस की काय? चक्क तू आणि ह्या पंकजसाठी बिझनेस आयडिया आणलेली आहेस, आणि ती सुद्धा कुठून? काय चाललंय काय नेमकं? त्यावर सत्या म्हणत असतो, हो तेच तर मी तुम्हाला सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. आज जेव्हा मी इकडे मार्केटमध्ये गेलो होतो आणि माझ्या धंद्याची पहिली स्ट्रीप होती, खरं सांगू का, एक शॉपवाले मला भेटले आणि शॉपवाले मला भेटल्यानंतर त्यांना ना फार गरज आहे, म्हणजे त्यांच्यावर गुंडांनी हल्ला केला आणि त्या गुंडांपासून मी त्यांना वाचवलं, आणि वाचवल्याच्या नंतर त्यांना खरं तर ते दुकान ठेवायचं नाही आहे, म्हणजे त्यांना ते दुकान विकायचं आहे किंवा भाड्याने द्यायचं आहे किंवा कोणाला तरी असं चालवायला द्यायचं आहे. आपल्यावर ते बाबा फार इम्प्रेस झाले, कारण मी त्यांना त्या गुंडांच्या तावडीतून वाचवलं, त्याचबरोबर मी त्यांना त्यांचा जीव वाचवला आणि त्यांचं ते दुकान जे आहे ना ते परत मिळवून दिलं, आणि त्याचमुळे ते माझ्यावर फार इम्प्रेस झाले, असं सत्या म्हणत असतो. आणि तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की मला हे दुकान विकायचं आहे किंवा कोणाला तरी चालवायला द्यायचं आहे, आणि त्यांनी मला ह्या दुकानासाठी ऑफरसुद्धा दिले. पण त्यांना मी सांगितलं की नाही, मला माझ्या 2 गाड्या आहेत ना, त्याच ठीक आहेत, म्हणजे मी त्याच इथे चालवणार आहे, मला काय हे असलं धंदा बिझनेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाही जमणार आहे, असं मी त्यांना सांगितलं. पण मी त्यांना एक गोष्ट सांगितली, आत्ता हे जरी मी नाही करू शकलो ना तरीसुद्धा इकडे माझा भाऊ आहे, माझ्या भावाला बिझनेस करायचा आहे, तुम्ही त्याला हे सगळं काही सांगाल का, द्याल का? त्याच वेळेला इकडे ते म्हणाले की हो चालेल ना, तुझ्या भावाला इकडे घेऊन ये, असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणूनच इकडे पंकज, तुझ्यासाठी मी ही बिझनेसची जी काही ऑफर आहे
ती ऑफर इथे घेऊन आलेलो आहे. मला पूर्ण खात्री आहे की तुला ही बिझनेसची ऑफर नक्कीच आवडेल. तू एकदा ट्राय तर करून बघ. त्यावर लगेचच आता इकडे निरुपा म्हणत असते, काय चाललंय काय तुझं सत्या? 2 गाड्या घेतल्यास की तुला असं वाटायला लागलेलं आहे का की तू खूप मोठा बिझनेसमॅन झालेला आहेस आणि तुला फार सगळ्या गोष्टी समजतायत वगैरे असं तुला वाटतंय का? हे बघ, असं काहीच नाही. त्यावर सत्या म्हणत असतो, अरे एकदा ऐकून तरी घ्या, खूप मोठं दुकान आहे. पण आता तू माझ्या ह्या पोराला तिकडे किराणा मालाच्या दुकानावर बसवणार आहेस का? तेव्हा सत्या म्हणतो, अगं निरुपा, ते किराणा मालाचं दुकान नाही आहे, मग काय आहे? अगं त्या दुकानामध्ये मोठ्या मोठ्या AC आहेत, कपाटं आहेत, फ्रीज आहे, TV आहे, टेबल आहेत, बेड आहे, सोफा आहे, असं ते खूप मोठं दुकान आहे. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की होम डेकोरचं ते दुकान आहे म्हणून? हो, तेच तर मला म्हणायचं आहे. तेव्हा आता इकडे जी काही देविका आहे ती म्हणत असते, काय सांगतोयस काय? हां, अरे पंकज, तुला काहीच नाही करायचं, तुला फक्त त्या काउंटरवर बसायचं आहे आणि आल्या गेल्यांचे जे काही बिलं होतील ना ते पास करायचे आहेत. तुला बाकी काहीही करायचं नाही आहे. आणि तसंही देविका म्हणत असते, अरे पण आमच्याकडे फक्त 5 लाख रुपये आहेत. त्या 5 लाख रुपयामध्ये एवढं सगळं कसं होणार आहे? तेव्हा सत्या म्हणतो, 5 लाख रुपयामध्ये? आम्हाला एक गोष्ट सांग, जे दुकानाचं भाडं आहे ना ते तर तो मालकच बघणार आहे. फक्त आतमध्ये जे काही सामान आहे ते सामान आपल्याला कंपनी इकडे आता होम लोनवर किंवा ते इकडे आपल्याला देतील आणि त्याचवर आपण जेव्हा ते विकलं जाऊ त्याच्या कमिशनवर आपल्याला ते त्यांचे पैसे द्यायचे आहेत. मग वरचं कमिशन आल्याला आपल्यालाच होणार आहे ना. त्यावर लगेच आता इकडे देविका म्हणत असते, हो हो, ही तर बेस्ट आयडिया आहे. पंकज, तुला काय वाटतं? तेव्हा इकडे आता लगेचच पंकज म्हणत असतो, अरे मग मी तर 5चे 25 लाख करेल बघ बाबा, असं तो इथे म्हणत असतो. तेव्हा सत्या ह्या सगळ्या गोष्टीबद्दल सगळं काही सांगत असतो. पण आता मात्र निरुपा म्हणत असते, नाही 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 नाही, मला ही गोष्ट मान्यच नाही आहे. तेव्हा इकडे सुधाकर म्हणतात, का मान्य नाही आहे तुला? कारण हा पंकजसुद्धा काही करत नाही आणि तू सुद्धा अशी त्याला अशा पद्धतीने गाईड करतेस, मग नेमकं काय करायचे? त्यावर आता इकडे निरुपा म्हणत असते, नाही, मला हे सगळं मान्यच नाही आहे. कारण सत्याने ही आयडिया आणलेली आहे ना म्हटल्यावर मला कळतच नाही नेमकं काय करायचं आणि काय नाही. सत्याने ही आयडिया आणली त्यामुळे मला थोडासा डाऊट आहे, असं इकडे आता निरुपा म्हणत असते. कारण सत्याच्या ह्या सर्व गोष्टीवर पाणी फिरवलेले असते. त्याच वेळेला मीरा म्हणत असते, हां पण मी काय म्हणते, ही आयडिया बेस्टच आहे ना, सत्याने आणली किंवा आणखी कोणी आणली? त्यावर रियासुद्धा म्हणत असते, अरे पंकज, तुला कळतंय का तुझ्यासाठी ही किती बेस्ट आणि छान अशी आयडिया आहे? तुला ह्या सगळ्या गोष्टी कळायला हव्यात ना. म्हणजे तिथे फक्त काउंटरवर बसायचे आणि काउंटरवर बसून फक्त आणि फक्त इथे पैसे मोजायचे आहेत. याच्या पलीकड तुला तिथे काहीही करायचं नाही, असं आता इथे ती बोलत असते. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच पंकज मात्र फारच खुश झालेला असतो. आता इकडे सध्या म्हणत असतो, बरं मी काय म्हणतो, तुमचा जो काही निर्णय असेल ना तो निर्णय तुम्ही 2 दिवसामध्ये सांगितला पाहिजे. म्हणजे त्यांना आपल्याला तसं सांगायला. त्यावर सुधाकर म्हणत असतात, अरे सत्या, हे बघ, हा कशाला नाही म्हणतोय? ए पंकज, नाही वगैरे काहीच म्हणू नकोस. कारण तुला एक गोष्ट सांगू का, यापेक्षा दुसरी आयडिया आणि दुसरं असं काहीच नसणार आहे. कारण मला असं वाटतंय की तू लगेचच होकार द्यायला हवायस. तुझं काय म्हणणं आहे पंकज? असं आता इकडे ती लोक त्याला विचारत असतात. आता त्याला हे सगळं काही विचारत असताना पंकज मात्र अगदी काही पॉईंटला शांतच बसतो. त्याला काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात इथे कळत नसतात. त्याच वेळेला आता इकडे निरुपा पुन्हा म्हणत असते, नाही नाही पंकज एवढ्यात लगेचच हो म्हणणार नाही आहे. कारण पंकज, तू एवढ्यात कसं काय हो म्हणणार आहेस? अजिबातच नाही. कारण तुम्हाला सर्वांना एक गोष्ट कळतीये का की ही आयडिया सत्याने आणलेली आहे आणि जर सत्याने एखादी आयडिया आणली तर ती आयडिया अगदीच ओके असेल, अगदीच योग्य असेल असं अजिबातच नाही. त्यामुळे ह्या सत्यावरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही, असं सुद्धा आता इकडे ती स्पष्टपणे बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे पंकज म्हणत असतो, मला ही आयडिया, म्हणजे तो म्हणणार असतं की मला ही आयडिया जी आहे ना ती इथे मान्य आहे, त्याला असं म्हणायचं असतं. पण त्याच वेळेला निरुपा मात्र त्याला खानाखुणा करते आणि त्याला खानाखुणा करून सांगण्याचा प्रयत्न करत असते की नाही, म्हणून ही आयडिया मान्य आहे असं म्हणू नकोस. त्यांनी सांगितलेल्या त्या सर्व गोष्टींना इकडे तू होकार देऊ नकोस, असं निरुपाचं म्हणणं असतं. त्याच वेळेला आता इकडे जो काही पंकज आहे तो म्हणत असतो, नाही नाही, इतक्यात मी काही होकार देणार नाही आहे.
म्हणजे आता मला सगळ्या त्या गोष्टी डिटेलमध्ये पाहाव्या लागतील, डिटेलमध्ये तपासाव्या लागतील आणि त्याच वेळेला मी नंतर ती आयडिया काय आहे ना ते इथे देऊ शकते, म्हणजे होकार देऊ शकतो. आता मीराला फार वाईट वाटत असतं. मीरा विचार करत असते काय करायचं, म्हणजे हे प्रत्येक वेळा सगळ्यांचा चांगल्याचा विचार करायला जातात, पण प्रत्येक वेळेला हे तोंडावरच पडतात. इथे ह्यांनी एवढी चांगली आयडिया आणली, एवढं सगळं काही यांनी चांगलं सर्वांसाठी सुचवलं पण नाही. इथे त्यांनी ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी सांगितलेलं कोणाला काहीच घेणं देणं नाही, कोणाला त्याची काहीच पडलेली नाही आहे असा मीरा विचार करत असते. त्याच वेळेला ती किचनमध्ये काम करत असताना आता तिथे सत्या येतो आणि सत्या आल्यानंतर तो इथे म्हणत असतो काय झाले धूमकेतू, कशाबद्दल एवढा विचार करतेस. त्याच वेळेला आता इकडे सत्या म्हणत असतो बोल ना काय झाले. तेव्हा मीरा म्हणत असते काय गरज आहे तुम्हाला प्रत्येक वेळी इकडे दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करण्याची, आणि काय गरज आहे तुम्हाला इकडे जो काही पंकज आहे त्याच्याकरिता ही बिझनेस आयडिया आणायची. तो तुमच्याकडे आला होता का की मला काम हवंय, मला हे हवंय ते हवंय, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तो तुमच्याकडे आला होता का, नव्हता ना आला. मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज आहे, बोला ना तुम्ही हे सगळं काय केलंय, मला माहिती तुम्ही हे सर्व का करताय. तर त्यावर सत्या म्हणत असतो का करतोय सांग ना, तुम्ही फक्त आणि फक्त सासूबाईंना इम्प्रेस करण्यासाठी हे सगळं काही करताय मला माहिती. त्यावर सत्या म्हणत असतो नाही ग धूमकेतू, अगं खरंच मी तुला खरं खरं सांगतोय हे सगळं ह्याच पद्धतीने घडलंय आणि मी ह्यामध्ये खोटं का बोलेल, तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाही का. त्याच वेळेला मीरा म्हणत असते प्रश्न विश्वासाचा अजिबातच नाहीये, पण तुम्ही हे सगळं असं करायला नकोय कारण तुमच्यावर कोणालाही कसलाही विश्वास नाहीये. मग तरीसुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्या लोकांसाठी का आणि कशाला करताय, काय गरज काय आहे हे सगळं काही करण्याची. पण मला माहिती ना हे सगळं तुम्ही मुद्दामच सासूबाईंना इम्प्रेस करण्यासाठी करताय, ह्या सगळ्या गोष्टी मला इथे समजत आहेत आणि माझ्या लक्षात येत आहेत. असं म्हटल्यानंतर आता मीरा तिथून रागाने जायला लागते. आता जायला लागल्यानंतर सत्या मात्र तिला ओढून घेतो आणि म्हणत असतो आता इथे तुझ्या सासूला म्हणजेच इथे निरूपाला खुश करण्यासाठी मी हे सगळं करतोय की नाही हे तर मला माहिती नाहीये, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझी धूमकेतू मात्र इम्प्रेस झालेली आहे हे अगदीच बरोबर आहे असं तो इथे मुद्दामच म्हणत असतो. बोल ना धूमकेतू, झालीस ना तू इम्प्रेस, खरं खरं सांग तू इम्प्रेस झालीस का नाही, असं आता इकडे तो तिला विचारत असतो आणि बोलत असतो. त्याच वेळेला मीरा म्हणत असते अहो काय करताय सोडा ना, कारण सत्याने तिला पकडलेलं असतं आणि दोघेही जण किचनमध्ये असतात. त्याच वेळेला मीरा म्हणत असते कोणीतरी येईल बघेल सोडा ना. तेव्हा तो म्हणत असतो येऊ देत बघू देत, पण आता मीरा त्याच्या तावडीतून कशी बशी सुटलेली असते. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्या फार छान तयार झालेला असतो आणि सत्या फार छान तयार झाल्यानंतर इकडे मीरा मुद्दामच विषय काढत असते. ती म्हणत असते काय चाललंय काय, कोणाचा बड्डे आहे का, तुमचा बड्डे आहे का. आता मुद्दामून तिला त्या जन्मतारखेबद्दल काढून घ्यायचं असतं आणि इकडे आता तो म्हणत असतो अगे धूमकेतू वेडी आहेस का, माझा बड्डे आणि तो आत्ता कसं काय असेल. तेव्हा आता मीरा म्हणत असते मग कधी आहे तुमचा बड्डे. अगं माझा बड्डे एप्रिलमध्ये 1991. त्यावर मीरा म्हणत असते हो का, तुमचा बड्डे एप्रिलमध्ये आहे का. हो धूमकेतू तुला काय झालंय, तू अशी का बोलतेस, तुला लक्षात नाही का की माझा बड्डे कधी असतोय आणि तू अशी का बोलायला लागलेली आहेस. त्यावर मीरा म्हणत असते हो ते सगळं ठीक आहे, पण मला वाटलं की तुमचा बड्डे जो आहे ना तो आता आहे. हे बघ धूमकेतू, माझा जो बड्डे आहे ना तो 12 मार्च 1991 ह्या सालीच असतो. त्यावर मीरा म्हणत असते पण मला असं वाटतंय तुम्ही विसरताय, तुमचा बड्डे तेव्हा नसेल. ए धूमकेतू, तू माझ्या बड्डेविषयी मलाच असं कसं काय विचारतेस, तुला सांगू माझा बड्डे त्याच वेळेला त्याच दिवशी आहे. त्यावर आता इकडे मीरा विचार करत असते नाही नाही तुम्ही खोटं बोलताय, तुमच्याकडून काहीतरी मिस्टेक होते. त्यावर आता इकडे सत्या म्हणत असतो धूमकेतू तुझं सकाळी सकाळी नेमकं काय चाललंय. तेव्हा ती म्हणत असते पण त्यावेळेला सासूबाई म्हणजे मला नाही समजलं तुला नेमकं काय म्हणायचंय, काय म्हणतेस काय तू धूमकेतू. कारण मीराला असं सांगायचं असतं की त्यावेळेला तर सासूबाई प्रेग्नेंट नव्हत्याच. 12 मार्च 1991ला तर इकडे सासूबाई स्टेजवरती डान्स करत होत्या आणि त्यावेळेला त्यांचं त्या फोटोमध्ये पोटसुद्धा दिसत नव्हतं. मग इकडे ह्यांचा जन्म त्यावेळेला कसा काय झालेला असू शकतो असा आता इकडे मीराला प्रश्न असतो. असं म्हणून आता इकडे सत्या निघालेला असतो, कारण आज इकडे त्यांना सर्वांना त्या शॉपमध्ये जायचं असतं आणि त्या शॉपमध्ये जाऊनच सर्व काही गोष्टी इथे त्यांना करायच्या असतात आणि त्याचमुळे ती लोक तिकडे निघालेली असतात. आता सर्वजण त्या शॉपमध्ये येऊन पोहोचतात
असतात. सर्वजण त्या शॉपमध्ये येऊन पोहोचल्यानंतर त्या शॉपमध्ये बऱ्याच अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात. मोठे मोठे टी व्ही असतात, मोठे मोठे फ्रीज असतात, त्याचबरोबर वॉशिंग मशीन असतात. बऱ्याच ज्या काही इलेक्ट्रिकल वस्तू आहेत त्या सगळ्या काही असतात. रिया रवीसुद्धा तिथे सोबत आलेले असतात. ते दोघेही जण वेगवेगळ्या वस्तू इथे ओपन करून पाहत असतात. त्याच वेळेला देविकासुद्धा हे सगळं काही पाहतच असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही पंकज आहे, पंकज मात्र देविकाचे डोळे बंद करतो आणि तिला त्या कॅबिनमध्ये घेऊन जातो. आता केबिनमध्ये घेऊन गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की इकडे देविकाने पंकजला त्या जो काही मालकाची चेअर आहे किंवा मालकाचं केबिन आहे त्या केबिनच्या खुर्चीवरती बसवलेलं असतं आणि त्या केबिनच्या खुर्चीवरती बसवल्यानंतर आता लगेचच इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंकज जो आहे ना तो फार जास्त एन्जॉय करत असतो ह्या सर्व काही गोष्टी. त्याला तर असं वाटत असतं की तो आत्ताच मालक वगैरे झालाय की काय, असाच तो इथे वागत असतो. त्याच वेळेला मीरा सत्याला आवाज देते आणि म्हणत असते, अहो तिकडे काय करते बघा ना, इथे किती मोठा फ्रीज आहे. तेव्हा सत्या म्हणत असतो हो. तेव्हा मीरा म्हणत असते, अहो पण असा फ्रीज मी आत्ता पहिल्यांदाच इथे बघितला आहे. मी आतापर्यंत असा फ्रीज कधीच कुठेच बघितला नाही. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, काय मग धूमकेतू आपल्याला घ्यायचा का असा एखादा फ्रीज. तेव्हा मीरा म्हणत असते, नाही नाही आपल्याला ह्या फ्रीजची काय गरज आहे आणि हा फ्रीज आपल्याला कसा कसा उगाचच कशासाठी लागणार आहे. तेव्हा सत्या म्हणत असतो, अगं घेऊया की, म्हणजे बघ ना मस्त इकडे तुझ्या शॉपमध्ये ठेवता येईल आणि त्याच वेळेला इकडे त्यामध्ये फुलं वगैरे ह्या सगळ्यासुद्धा गोष्टी ठेवता येईल. मला तर असंच वाटते असं इकडे सत्या म्हणत असतो. त्याच वेळेला मीरा म्हणत असते, नाही नाही नको नको उगाचच कशाला. आता इकडे जे काही दुकानाचे ओनर आहेत ते आलेले असतात आणि दुकानाचे ओनर आल्यानंतर इकडे आता ते सर्वांना नमस्कार करतात. तेव्हा सत्या म्हणत असतो, नमस्कार काका, मी तुम्हाला माझ्या सर्व फॅमिलीबद्दल ओळख करून देतो. ही माझी असं धुमकेतू म्हणणार तेवढ्यातच मीरा म्हणत असते, मी मीरा सत्यजित गायकवाड. तेव्हा सत्या म्हणत असतो, ही माझी बायको मीरा. असं म्हटल्यानंतर आता निरूपा आणि त्याचबरोबर इकडे सुधाकर यांची सुद्धा ओळख करून देतो. रिया आणि रवी हे माझे धाकटे बहीण भाऊ आणि बहीण भाऊ म्हणजे त्याची ती बायको, मी तिला बहीण मानतो. त्याच वेळेला आता इकडे पंकज आणि देविका ह्या दोघांची सुद्धा ओळख करून देतो. तो म्हणत असतो, हे पंकज आणि देविका, ह्या पंकजलाच हा बिझनेस करायचा आहे, म्हणजे हाच ह्या दुकानासाठी आहे असं इकडे ते म्हणतात. आता इकडे लगेचच पंकज जो आहे ना तो इंग्लिशमध्ये ह्या दुकानवाल्या काकांशी काही शब्द बोलत असतो. म्हणजे तसं तर हे दुकान बघायला तसं चांगलं आहे पण ह्यामध्ये आणखी काही इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर अजून ह्या दुकानाची उंची आकाशापर्यंत मी पोहोचवेल असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा आता इकडे सत्या म्हणत असतो, ह्याला पण कळतच नाही ह्या सगळ्या काही गोष्टी बोलायची आता ही वेळ आहे का, कशाला उगाचच हे सगळं काही बोलायचं असं इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता आपण इकडे पाहतो की जो काही सत्या आहे तो म्हणत असतो, बरोबर ठीक आहे, मी काय म्हणतो तुम्ही आता ह्या सर्व काही दुकानाची जी काही बोलणी वगैरे आहे ती इथे करून घ्यायची का, म्हणजे डील जे आहे ते बोलून घ्यायचं का. त्याच वेळेला आता इकडे मुद्दामच अपमान करत असतो तो म्हणजेच की पंकज सत्याचा. तो म्हणत असतो, त्याचं काय आहे ना सत्या आणि मीरा, तुम्ही दोघं जण इथून गेलात तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुमच्या लेवलची ही डील नाही आहे, हा सगळा काही विषयच वेगळा आहे ना, त्यामुळे तुम्ही दोघं जणी गेलात तरी सुद्धा चालेल. आता इकडे देविका सुद्धा सेम त्याच पद्धतीने म्हणत असते, तुम्ही इथून गेलात तरी सुद्धा चालेल, तुम्ही ते नाही थांबलात तरी सुद्धा चालेल असं इकडे तिचं बोलणं असतं. आता इकडे पंकज असं बोलल्यानंतर सत्या आणि मीराला फार वाईट वाटलेलं असतं. आता मीरा लगेचच म्हणत असते, अहो असं काय करताय, आपण सुद्धा आपली सगळी कामं तशी सोडून आलेलो आहोत, आपल्याला आपली कामं करायची नाही आहेत का, चला आपण इथून निघूयात, आपल्याला आपली कामं करायची आहेत असं इकडे ती बोलत असते आणि लगेचच सत्याच्या हाताला धरूनच ती त्याला घेऊन जात असते. आता इकडे थोडंसं सुधाकरला आणि निरूपाला सुद्धा वाईट वाटलेलंच असतं. आता पंकज आणि त्याचबरोबर इकडे देविका त्या मालकाला आतमध्ये घेऊन गेलेल्या असतात. तर प्रेक्षकांनो अशा पद्धतीने आता ही डील कशी होईल आणि त्याचबरोबर सत्याला बाजूला काढून हा जो काही पंकज नावाचा किडा आहे तो हा बिझनेस कसा करेल हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. आता इकडे दुसऱ्या दिवशी उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की मीरा किचनमध्ये असते, निरूपा सुद्धा असते. तेव्हा आता इकडे ती निरूपाला म्हणत असते की सासूबाई हा बघा ना तुम्ही ह्या फोटोमध्ये किती छान दिसताय. त्यावरती म्हणत असते, तुला हा फोटो कुठे मिळाला, अय्या तुला सांगू का, तेव्हा सांगलीमध्ये स्पर्धा होती
त्या स्पर्धेमध्ये कितीतरी लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं. पण तुला एक गोष्ट सांगू का, त्या सगळ्यांच्या मध्ये मीच खूप छान दिसत होते आणि मीच एक नंबर पत्करला होता. त्यावर इकडे आता मीरा म्हणत असते, खरंच तुम्ही खूप गोड दिसतायत, पण मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही त्या परिस्थितीमध्ये सुद्धा असं कसा परफॉर्म केला, असं कसं नाचला, तेच मला काही कळत नाही. असं आता इकडे ती बोलत असते. म्हणजे तिचा उद्देश काय असतो, की तुम्ही प्रेग्नेंट होतात आणि तरीसुद्धा तुम्ही हा डान्स परफॉर्मन्स कसा केला, असं इकडे तिला बोलायचं असतं. आता निरुपा मीराने जर विचारला प्रश्न, तर त्या प्रश्नावर काय उत्तर देईल? सत्या नेमका निरुपाचा खरा मुलगा आहे का, हे आता गुपित मीरासमोर कधी उघड होईल हे पाहणं फार रंजक असणार आहे. तर पाहत रहा साधी माणसं. भेटूयात उद्याच्या भागात.